खरंच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती आता दबाव वाढतोय का? आणि या युद्धामध्ये अमेरिका इस्रायलच्या नादी लागून अडकलंय का? आणि आता इस्रायललाही कळलंय की इराणवर हल्ला करणं इतकंसं सोपं नव्हतं. असं तर नाही ना, की अमेरिका, इस्रायल हल्ला करतील हे गृहीत धरून इराणनं पण आपले मिसाईल ड्रोन सज्ज ठेवले होते आणि आता इराण वरचढ ठरतंय की काय अशी परिस्थिती आहे. कारण इराणमधली राजवट उलथवून टाकू अशी जी वल्गना डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती, ती इराणनं एक प्रकारे फोल ठरवली. कारण आयतुल्ला अली खोमेनी यांना ठार मारल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांचाच मुलगा मुस्तफा खोमेनी हा सत्तेवरती किंवा गादीवरती बसलाय आणि त्याला हळू-हळू एक-एक देश मान्यता देतोय. रशियानं मान्यता दिली आहे. भारत सुद्धा इराणच्या याच राजवटीशी चर्चा करतंय. एकूणच डोनाल्ड ट्रम्प यांचा जो मूळ हेतू होता, तो किती साध्य होईल आणि त्यासाठी मग अमेरिकन सैन्य हे इराणमध्ये उतरवावं लागलं तर ती तयारी अमेरिकन सैन्याची आहे का? इथपर्यंत आता चर्चा आलेली आहे आणि म्हणूनच मी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्याकडे पहिला प्रश्न हाच घेऊन जातोय, की आज 17 दिवस झालेले आहेत या युद्धाला आणि या युद्धाचा एंड गेम काही कळत नाहीये. अमेरिकेचे मनसुबे एक-एक करून आता उघड होत आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प सुद्धा काहीसे हतबल झाल्यासारखे दिसतायत. सर. नक्कीच आशिषजी, काही दिवस अगोदर आपल्या आतली बातमीमध्ये तुमच्या आपली जी चर्चा झाली होती त्याचं टायटल होतं, अमेरिकेनं चुकीच्या ठिकाणी हात घातला का? माझ्या मते तेच कंटिन्युएशन आपण करतोय आणि ते शीर्षक किती समर्पक होतंय हे आज 17व्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी कळतं. बघा, म्हणजे युद्धाची परिस्थिती आहे, 17व्या दिवशी आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि काही गोष्टींचा उहापोह तुम्ही सुरुवातीच्या इंट्रोडक्टरी रिमार्क मध्ये त्या ठिकाणी केला, की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जाताना त्या ठिकाणी दिसतायत आणि दिवसेंदिवस जे आहेत ते अडकत चाललेले आपल्याला दिसत आहेत. मुळात काय झालं, 28 फेब्रुवारीला ज्यावेळेस त्यांनी हल्ला केला, एक टर्म आहे ब्लिट्झक्रीग. ब्लिट्झक्रीग म्हणजे काय? अत्यंत तीव्र गतीने जे आहे शॉर्ट, स्विफ्ट आणि जबरदस्त कॉन्सन्ट्रेटेड हमले करणं, जसं दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीनं त्या ठिकाणी केलं होतं. आणि अशा प्रकारचे जे जबरदस्त हमले केले की काही तासाच्या आत आपल्याला जे काही पॉलिटिकल आणि मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल करायचे आहेत ते हासिल करून घेणं, अशा प्रकारचा काही विचार माझ्या मते डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा असेल. आणि 28 फेब्रुवारीला आपण बघितलं की जबरदस्त हल्ले केले. पहिल्याच दिवशी जे आहे त्यांचा सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खामेनी, आयआरजीसीचे सिनियर कमांडर, यांचा खात्मा त्या ठिकाणी केला. आणि डोनाल्ड ट्रम्प यांना असं अपेक्षित असेल की काही तासामध्येच इराणची संपूर्ण व्यवस्था जी आहे ती पत्त्याप्रमाणे खाली कोसळेल आणि दोन महत्वाची उद्दिष्ट, मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपण हासिल करू आणि सर्वात महत्वाचं सत्तांतर, तिथली धर्मसत्ता राजसत्ता पद्धती जी आहे ती हटवू. आयतुल्ला अली खामेनीचा आपण खात्मा करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. अशा प्रकारचा त्यांचा विचार त्या ठिकाणी असेल. पण डोनाल्ड ट्रम्पच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर पाहिलं तर आज 17वा दिवस आहे. इतके दिवस हे युद्ध अशा प्रकारे चालेल आणि अशा प्रकारे टिघळेल, माझ्या मते अशी कल्पना डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं त्या ठिकाणी केली नसेल. म्हणजे पहिले ते कशामुळे अडकले, जे काही त्यांची रणनीती होती, जो काही विचार केला होता पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्याचा, या प्रकारचं सत्तांतर करण्याचा, तो काही पूर्ण झाला नाही. ऑलरेडी मुस्तफा खामेनी त्या ठिकाणी आहे. एक दुसरी महत्वाची गोष्ट, असिमेट्रिक वॉरफेअर. इराण जो आहे तो प्रत्यक्षरित्या जशाच तसं त्या ठिकाणी लढू शकत नाही, म्हणून तो काय करतोय, लो कॉस्ट ड्रोनचा वापर करतोय आणि अशा प्रकारच्या ड्रोनच्या माध्यमातून 100 ते 200 पट अमेरिका आणि इस्रायलला कशी झळ पोहोचेल एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी हे ते त्या ठिकाणी पाहतोय. आणि त्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला माहिती आहे, पेंटागॉन स्वतःच म्हणतं की या युद्धामध्ये पहिल्या 6 दिवसामध्येच आम्हाला $11.3 बिलियन एवढ्या प्रमाणामध्ये खर्च आला. म्हणजेच वॉर ऑफ इकॉनॉमिक ॲट्रिशन, एक प्रकारे जे आहे न्यूसन्स व्हॅल्यू इराण जो आहे अमेरिकेला झुंजवत ठेवतोय, त्याच्या अर्थव्यवस्थेला जो आहे मोठा फटका त्या ठिकाणी देतोय. तिसरी गोष्ट, मुळात जे आहे इराणनं काय केलं, या 17 दिवसांमध्ये अरब राष्ट्रांना टार्गेट केलं. मुख्यतः अमेरिकन धार्जिण्या ज्यांच्या पॉलिसी त्या ठिकाणी होत्या, असं सौदी अरेबिया असेल, युएई असेल, कुवेत असेल, या वेगवेगळ्या अरब राष्ट्रांना टार्गेट इराण हा मागच्या काही दिवसांमधून त्या ठिकाणी करतोय. आणि इराणची मुख्य भूमिका अशी आहे की अमेरिकेचे मिलिटरी बेसेस तिथे आहेत, त्याचबरोबर अमेरिकेचा भांडवलवाद आपण ज्याला म्हणू, त्यांचं इन्व्हेस्टमेंट इथे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्याला आम्ही टार्गेट करतोय. अरब राष्ट्रांचा आतापर्यंत असा त्यांचा विचार असेल की आम्ही अमेरिकेच्या सोबतीला आहोत, म्हणून ऍज फार एज सिक्युरिटी इज कन्सर्न, आमच्या सुरक्षिततेविषयी जे आहे आम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही, अशा प्रकारच्या भ्रमात ते होते. पण मागच्या 17
त्यांना कळालं की बाबा अमेरिका सोबत जरी असली तरी जे आहे आपल्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आपण चुकीचं होतो की अमेरिका आपल्या सोबत आहे म्हणजे आपल्याला काहीच घाबरण्याची गोष्ट नाही. ऑन द कॉन्ट्ररी अमेरिका आपल्या सोबत आहे म्हणून इराण जो आहे आपल्या विरुद्ध अशा प्रकारचे जबरदस्त हल्ले करतोय. म्हणजे अरब राष्ट्रांच्या मनामध्ये सुद्धा जे आहे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालं. जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं, नाटो सदस्य राष्ट्र ही नेटो सदस्य राष्ट्र जी अमेरिकेच्या बाजूला त्या ठिकाणी त्याच्यात होती. आपल्याला माहिती आहे की 20व्या शतकामध्ये ही नेटो जी आहे कलेक्टिव्ह सिक्युरिटी त्यांची होती. आणि आजचीच घटना की सामूहिक पेट्रोलिंग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला जे आहे सेफ सिक्युअर ओपन ठेवण्यासाठी सामूहिक पेट्रोलिंग करावं म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी तशा प्रकारचं जे आहे आवाहन केलं होतं. पण नेटो सदस्य राष्ट्रांनीच त्यामध्ये फ्रान्स असेल, जर्मनी असेल, युनायटेड किंगडम असेल, त्याचबरोबर अमेरिकेची मित्र राष्ट्र जपान, ऑस्ट्रेलिया यांनी सपशेल याला विरोध त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे नेटो सदस्य राष्ट्र हेही कुठेतरी जे आहे डोनाल्ड ट्रम्पच्या सोबत फरफटत जायला तयार नाहीयेत. अरब राष्ट्र त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. राजकीय उद्दिष्ट सत्तांतराचं तेही त्या ठिकाणी हासिल झालं नाही. प्रत्येक दिवशी प्रचंड खर्च अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला होतोय या सगळ्या युद्धाच्या माध्यमातून. आणि ऑलरेडी जे आहे वॉर ऑफ इकॉनॉमिक ॲट्रिशन हे इराण त्या ठिकाणी लढतोय. म्हणून खरोखरच अमेरिकेनं चुकीचा ठिकाणी हात घातला का हे दिवसेंदिवस जे आहे ते गडद होत चाललेलं आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यात दिसतंय. पण असं जरी असलं तरी याची दुसरी बाजूही आपण तेवढीच लक्षात घ्यायला हवी. मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह मुख्यतः मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह जी आहेत ती डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणामध्ये साध्य केली असे मला वाटतं. कारण महत्वाची जी आहे नेतृत्वाची फळी त्याचबरोबर IRGCचे कमांडर कापून काढण्यामध्ये यश मिळालं. खरोखरच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे मिसाईल लॉन्चिंग साईट्स त्याचबरोबर इराणच्या शस्त्रास्त्रांचा त्यांनी जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये नाश त्या ठिकाणी केला. इराणच्या अर्थव्यवस्थेला मागे ढकललं. तर या सगळ्या अँगलनं पाहिलं तर काही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल झाली. पण पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह आणि या बाकी सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर मित्रांच्या दृष्टिकोनातून या सगळ्या अँगलनं जर पाहिलं तर कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प हे दिवसेंदिवस यात अडकत चाललेले आहेत असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे, एक विषय हा सुद्धा आहे की इस्रायलच्या सांगण्यावरून अमेरिका या युद्धात उतरली किंवा इस्रायल आधी इराणवर हल्ला करत होतं आणि इस्रायलने आम्हाला कळवलं की तुम्ही आमच्यासोबत येत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही आता हल्ला करतो आहोत. म्हणून मग अमेरिकेनं इस्रायलच्या साथीनं हल्ला केला. आता यावरनं खुद्द अमेरिकेमध्ये चौफेर टीका डोनाल्ड ट्रम्प प्रशासनावरती होत्या. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की त्यांचे जावई जेरेड कुशनर आणि संरक्षण मंत्री पेंटागॉनचे हेड यांच्या सल्ल्यावरनं आपण इराणवरती हल्ला केला. आता परिस्थिती अमेरिकेच्याही लक्षात आली आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ही अशी एक भानगड आहे की तिथे येऊन सगळं काय अडकतंय. म्हणजे इराण राहिलं बाजूला आणि इराणनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच चोक केल्यामुळे तिथनं जो काही तेल व्यापार होतो त्याच्यावरती मोठा परिणाम होतो. कारण इतर देश ज्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वरती अवलंबून होते तिथनं जहाज येणार आणि मग आपल्याकडे ते क्रूड ऑइल आल्यावरती पेट्रोल, डिझेल, अन्य पेट्रोलियम पदार्थ त्यावरती प्रोसेस होणार. ती जी चैन आहे ती विस्कळीत झाल्यामुळं त्याचा परिणाम असा झाला आणि तो संबंध जगावरती दिसतोय. त्यामुळं अमेरिकेवरती सुद्धा दबाव आता वाढतोय की युद्ध तर छेडलंय, इराणमध्ये सुद्धा राजवट आपण उलथवून टाकू, ती वल्गना ठरेल की काय. आणि आता जे व्हिएतनाममध्ये झालं तेच आता इराणमध्ये होईल की काय. ऑपरेशन एपिक फ्युरी हे ऑपरेशन एपिक फेल्युअर असं होऊ नये म्हणून सुद्धा त्या धास्तीनं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रासलेलं दिसतंय. ते खुले पद्धतीनं सांगत नसतील पण ज्या पद्धतीनं त्यांनी आता नाटो राष्ट्रांना इशारा दिला, मदतीला या नाहीतर भोगा, याचा अर्थ काय घ्यायचा? नक्कीच तुम्ही जशी प्रस्तावना आता त्या ठिकाणी केली की डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी जे आहे एक प्रकारे अडचणीची परिस्थिती त्या ठिकाणी बनतीये. नाटो सदस्य राष्ट्र असतील, अरब राष्ट्र असतील, त्यांची अंतर्गत परिस्थिती असतील, हे सगळं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्पसाठी जे आहे किचकट परिस्थिती बनलेली. आणि जर खरोखरच त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला हे युद्ध असंच पुढे ठेवण्याचा तर ती जी आहे परिस्थिती आणखीन विपरीत होणार आहे त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी. त्याचबरोबर तसा तुम्ही योग्य संदर्भ त्या ठिकाणी दिला. व्हिएतनाम असेल किंवा अफगाणिस्तान असेल, इव्हन फॉर दॅट मॅटर इराकशी संबंधित असेल, ज्या प्रकारच्या अमेरिकेनं कारवाया केल्या होत्या आणि कित्येक दशकं तिथे जे आहे अमेरिकेला त्या ठिकाणी राहावं लागलं आणि काही खास हासिल न करता त्यांना जे आहे मागं परतावं लागलं. तशाच प्रकारचं लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्टमध्ये इराण युद्धामध्ये अमेरिकेचं सुद्धा हाल होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. पण मला स्पष्ट वाटतं तशी जी आहे डोनाल्ड ट्रम्प आपल्यावर नौबत येऊ देणार नाही, तशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. हे मी यासाठी सांगतो, याच्यातली दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. डोनाल्ड ट्रम्प जो आहे तो फार चाणाक्ष व्यक्ती आहे. मी यासाठी म्हणतोय, मागच्या ऑलमोस्ट 14-15 महिन्यांचा कालावधी त्या ठिकाणी पहा. या डोनाल्ड ट्रम्पनी मी 8 युद्ध रोखली अशा प्रकारचा दावा केला.
आता हम्म. खरोखरच जर आपण तथ्यांमध्ये गेलो तर त्यांनी किती रोखली किती नाही रोखली हा त्याच्यातला वेगळा भाग. म्हणजे काही नसताना सुद्धा जो आहे एवढा गवगवा करणारा डोनाल्ड ट्रम्प जर इराण युद्धाशी संबंधित परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली तर माझ्या मते कुठल्याही क्षणाला विजयी मुद्रेनं जे आहेत ते या युद्धामधून बाहेर त्या ठिकाणी पडू शकतात आणि त्यांच्याकडे त्यांच्या प्रशासनाकडे नक्कीच हे स्किल आहे जे ते जगाला विकण्याला किंवा एक प्रकारे जे आहे त्यांच्या जी जनता आहे त्यांचे जे सपोर्टर आहेत त्यांना जे आहे प्रोजेक्ट करण्यासाठी विकण्यासाठी जे आहेत ते केपेबल आहेत. ते असं सांगू शकतात की आम्ही महत्वाची मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केली, इराणची नांगी आम्ही त्या ठिकाणी ठेचण्यामध्ये जे आहे यशस्वी झालो. अशा प्रकारचं प्रोजेक्शन ते नक्की करून एक प्रकारे विजयी मुद्रेनं जे आहे यामधून बाहेर त्या ठिकाणी पडू शकतात. पण आता ते केव्हा बाहेर पडायचं 100% ते बाहेर पडतील. मला वाटतं की जे आहे एवढ्या मोठ्या लॉंग टर्म मध्ये लॉंग इंटेन्सिटी कन्फ्लिक्टमध्ये लो इंटेन्सिटी कन्फ्लिक्टमध्ये अमेरिका त्या ठिकाणी अडकणार नाही. विजयी मुद्रेने बाहेर त्या ठिकाणी पडेल, पण केव्हा बाहेर पडेल हाच त्यातला महत्वाचा प्रश्न आहे. पण आता तुम्ही जो प्रश्न आहे थोडासा मी त्याला आणखीन दुसरे अँगल त्या ठिकाणी ऍड करतो. मला वाटतं की आज 17व्या दिवशी ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या अनुषंगाने जे आहे येणाऱ्या काळामध्ये विधानं तर जबरदस्त होत आहेत की अमेरिकेकडूनही होत आहेत, इराणकडूनही त्या ठिकाणी होत आहेत आणि असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये जे आहे फार मोठा संघर्ष हा त्या ठिकाणी वाढेल. पण मला पर्सनली असं वाटतं की या विधानांच्या आधारावर आपण पुढची दिशा त्या ठिकाणी ठरवू नये. बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून आताही बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत. माझ्या मते तुर्कीचे फॉरेन मिनिस्टर त्या ठिकाणी असेल, ओमान असेल, कतर असेल आणि आणखीनही काही राष्ट्र जी आहेत ती बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून हा तणाव काही कमी त्या ठिकाणी करता येईल का यासाठी प्रयत्नरत आहेत. आणि जर मला कोणी विचारेल तर मला वाटतं अमेरिका सुद्धा डेस्परेट आहे या युद्धातून बाहेर पडण्यासाठी आणि इराण सुद्धा जे आहे, कारण इराण दाखवत जरी त्या ठिकाणी असला तरी जेवढे प्रचंड प्रमाणामध्ये इराणचे हार झालेले आहेत त्यांच्या अर्थव्यवस्थेचे त्याचबरोबर त्यांच्या आर्म्ड फोर्सेसचे आणि एकूणच सगळ्या त्यांच्या जनतेचे जे बुरे हाल होत आहेत त्यांना जे आहे सांगण्यासाठी ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचा एक्झिस्टेन्शियल क्रायसिस निर्माण होतो त्यावेळेस म्हणणं की आम्ही 5 वर्ष सुद्धा लढत राहू हे ठीक आहे, पण हे फार काळ त्यांना जे आहे लांबवणं त्यांच्यासाठी त्या ठिकाणी फायद्याचं नाही. म्हणून इराण सुद्धा जे आहे बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नरत राहील. मी नेहमी हा रेफरन्स देत असतो. जून 2025 मध्ये 12 दिवसाचं जे युद्ध झालं होतं त्यावेळेस ते युद्ध कसं संपलं होतं, अमेरिकेने तर जबरदस्त हल्ले केले. मग इराणला जे आहे एक प्रकारे संधी देण्यात आली की तुम्ही काय करा, तुम्ही जे आहे कतर मधल्या अमेरिकेच्या बेसवर हल्ला करा, तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं त्या ठिकाणी करतो. म्हणजे इराणनं सुद्धा प्रोजेक्शन त्या ठिकाणी केलं की यस आम्ही हल्ला केला, अमेरिकेनं सुद्धा जे केलं आणि दोघांनी जे आहे एक प्रकारे विजयी मुद्रेनं की आम्ही आमच्या ठिकाणी जिंकलो म्हणून ते बाहेर पडले. मला वाटतं आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे. त्याच्या खूप पुढे आपण गेलेले आहोत, पण ऑलरेडी अमेरिकेकडे आम्ही विजयी आहो हे सांगण्यासाठी बरंच काही त्या ठिकाणी आहे. इराण माझ्या मते जे आहे त्याची वाट पाहतोय. एक प्रकारे ते नक्कीच त्याच्याकडे की एवढं झाल्यानंतरही आमची राजसत्ता काही हटवली नाही, आम्ही जे आहे लढा त्या ठिकाणी दिला, ते सगळं असलं तरी काही हाय व्हॅल्यू टार्गेटला हिट करण्यामध्ये जर इराण यशस्वी झाला तर कुठेतरी जे आहे दोघांनाही प्रोजेक्शन करण्यासाठी ते इझी जाईल आणि एक प्रकारे त्यांना बाहेर पडता येईल.